मित्रहो, शरद पवार यांच्या कन्या आणि आपल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई पुणे रस्त्यावर एक अपघात झाला. म्हणजे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून अपघाताची माहिती दिली आणि त्यांच्या गाडीला धडक देणाऱ्या गाडीचा नंबर सुद्धा त्यांनी सोशल मीडियावरून सार्वजनिक केला. सुदैवानं बघा, या अपघातामध्ये काही हानी झाली नाही, काही अघटित काही घडलेलं नाही. एका कारनं त्यांच्या वाहनाच्या डाव्या बाजूला धडक मारली. विशेष म्हणजे धडक देणारी ही गाडी गुजरात पासिंगची होती. कुठल्याही राजकीय नेत्याच्या गाडीला अपघात झाला ना की अलीकडं अनेकांना शंका येऊ लागलेली आहे, अनेकांना याचा संशय सुद्धा येतो. म्हणजे हा खरंच अपघात आहे की यामागं काही घातपाताचा सुद्धा प्रकार आहे असा संशय व्यक्त केला जातो. आणि बघा, ते साहजिक आहे, स्वाभाविक आहे. असं वाटणं यात काही तसं गैरही नाही, कारण अलीकडचं राजकारण घाणेरडं झालेलं आहे. हो, घाणेरडं. सगळी पातळी, सगळ्या मर्यादा ओलांडून हे सगळं राजकारण पुढं गेलं आहे, पुढं चाललेलं आहे. आणि मग त्यामुळं अशा शंकांना, अशा संशयांना वाव मिळत असतो. अजित पवार यांच्या अपघाताचं ताजं उदाहरण आहे ना हो. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा अपघात नसून तो घातपात आहे असे अनेक आरोप अगदी उघडपणे सुद्धा करण्यात आले. अहो, एवढंच कशाला, सोशल मीडियावर जरी नजर टाकली ना आपण, तर तिथं सुद्धा सर्वसामान्य लोकांनाही अजित पवार यांचा घातपात झाला आहे असं आजही वाटतं. या अपघाताच्या चौकशीचा अंतिम निष्कर्ष अजूनही आलेला नाही. मग हळूहळू ही घटना विस्मृतीकडे जाऊ शकते. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताबाबत ही दिरंगाई, मग बाकीच्यांचं तर काय हो. पण अजितदादांच्या घटनेपासून लोकांच्या, विशेषतः कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपल्या नेत्याबाबत एक भीतीचं सावट, एक चिंतेचं सावट मात्र निर्माण झालेलं आहे. आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या गाडीला ही धडक, आणि ही धडक देणारी गाडी गुजरातच्या पासिंगची. मग हा अपघात की घातपात, अनेकांच्या मनाला पडलेला प्रश्न. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुद्धा घातपाताची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सुनील माने यांनी याबाबत चिंता तर व्यक्त केलीच, पण ते म्हणाले अजित पवार यांचा घातपात करण्यात आला. त्याच पद्धतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरात मधल्या एका गाडीनं अतिशय भयानक अशी धडक दिलेली आहे. सुप्रिया सुळे या देशाच्या नेत्या आहेत. अजितदादानंतर सुप्रिया सुळे महत्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका आमच्या मनात आहे. राज्य सरकारनं याची कसून चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली, शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे. बघा, शंका घेतल्या जातात, संशय घेतला जातो, चौकशीची मागणीही होते, पण पुढं काय होतं हे सुद्धा आपल्याला माहित आहे. नेत्यांच्या सुरक्षेची, विशेषतः विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेची अधिक चिंता आहे अलीकडं, आणि ती चिंता वाढताना दिसते. सुप्रिया सुळे यांच्या अपघाताबाबत ही संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.